आलो इकडे गोरक्षनाथांच्या मंदिरात. गोरक्षनाथांचंच मंदिर आहे ना? हां, गोरक्षनाथांच्या मंदिरात बघू शकता. हे बघा दत्तगुरू आहेत. खाली बघा इथे इथे नवनाथांचा फोटो आहे. इथे गणपती बाप्पा आहे. ते व्हिडिओमध्ये दाखवतो. ते आपले देवी आहे. मित्रांनो ब्लॉगमध्ये बसले बाहेर मी बघू शकतो. दिवाबत्ती झाली बाहेर तिकडे दिवाबत्ती लावली. तरुण गावाला जाऊन कसं वाटलं? आठवण आली आमची? नाही अहिलो किती छान आहे बघितलं का? ब्लॉगमध्ये इज्जतच घालवली माझी यार. नाही बोलतो बरोबर ना. तिकडे त्याचे बहीण भाऊ भेटले म्हणून तो आपल्याला विसरला. मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल ब्लॉगमध्ये. सर्वांना महादेश अवधूत चिंतन श्री गुरुदेव होतं. तर मी आत्ता म्हणजे ब्लॉग चालू केला दुपारी डायरेक्ट जेवताना. आज आहे मला सुट्टी म्हटलं चला म्हणून मी काय लवकर नाही ब्लॉग चालू केला. आणि कामं पण होतं, उठलो थोडा लेट म्हणून सर्व उशिरा झालं. मग आत्ता ब्लॉग चालू केला. तरी पण घ्या पाया पडून. हां मग सुरुवात तिथूनच आहे ना माझी. मग म्हटलं चला आता डायरेक्ट बसलो आहे जेवायला. मी आहे, मम्मी आहे, इकडे आदिवांश आहे. आम्ही तिघं पण बसलो आहे जेवायला. जेवण बघा काय, डाळ भात कोबीची भाजी, आमटी भात आहे. सॉरी आमटी भात कोबीची भाजी. शेंगाची शेकटाच्या. तूच बोल पूर्ण, मला नाही माहिती. शेंगाची आमटी आहे. डाळ भात आपलं आमटी. सॉरी बोल बोल तू बोल. अरे शेंगांची आमटी, ते शेंगा आहे आमटी आहे म्हणजे तेच. आणि डाळ नाही आहे. डाळ नाही, भात आहे आणि भाजी आहे. त्यामध्ये पण टमाटर बटाटा सगळं टाकलेलं, लोणचं आणि चपाती. हां बस. तर समजलं असेल तुम्हाला मम्मी मी काय बनलं. तिलाच माहिती आहे म्हणून तिलाच माहिती आहे. जाऊ दे, जेवढं सांगितलं तेवढं ठीक आहे. म्हटलं चला आता ब्लॉग तर चालू केला. आता बघू आजच्या दिवसात काय होतं काय नाही. जे आहे आता दुपार ते पूर्ण रात्रपर्यंत बघूया आपण. ब्लॉगमध्ये दाखवेलच काय होतं काय नाही. आता मी घेतो जेवण. तुम्ही पण या जेवायला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मित्रांनो ब्लॉगमध्ये बसले बाहेर मी बघू शकतो. दिवाबत्ती झाली बाहेर तिकडे दिवाबत्ती लावली. मी टाईमपास बाहेर लय गरम होते. गरमी आजच्या तिकडे शेरू बसला झोपला आज अशी गरमी आहे का वैताग आलाय. ए सी पण किती लावणार, गरमी खाते ना. चला असं ब्लॉग चालू केला, बाकी काय नाही. भेटू आपण थोड्या वेळात. बोललो चला आता बघा काय दाखवतो तुम्हाला रात्री काय खातो आम्ही. तर बघू शकता इकडे मम्मी करते. हे बघा थंड वाटते. काढ काढ तू लवकर काढ. फालुदा बघू शकता. काढ हे पण काढ. हां काढ. अचानक भयानक आणला फालुदा. इथं ठेवा अशा समोर. प्लास्टिक काढ. बघा फालुदा. बघा कसा आहे, एक नंबर ना. म्हटलं चला आता मस्त घेतो फालुदा वगैरे खाऊन. तुम्ही पण या फालुदा खायला. सध्यापुरती ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. The next day. मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये बघू शकता. मी आज आलो इकडे गोरक्षनाथांच्या मंदिरात. गोरक्षनाथांचंच मंदिर आहे ना? हां, गोरक्षनाथांच्या मंदिरात बघू शकता. हे बघा दत्तगुरू आहेत. खाली बघा इथे नवनाथांचा फोटो आहे. इथे गणपती बाप्पा आहे. ते व्हिडिओमध्ये दाखवतो. ते आपले देवी आहे. हो हो. आणि हे बघा इकडे पिंड. हां ना, खूप छान असं. ते कसं मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे ना, दिसतं ना मंदिर. ठीक आहे. मग तेच बोललो मंदिरात आलो आहे मी. पहिल्यांदा आलो पण या मंदिरात.
माझ्या ब्लॉगमध्ये दिसतं ना, चॅनल आहे ना माझं, त्याच्यामध्ये दाखवतो मी. खूप सुंदरसं मंदिर आहे. बाहेरून काढले व्हिडिओ चालेल ना. मला दाखवतो बाहेरचा एरिया बघा, छान मंदिर आहे. बघू शकता हे पूर्ण मंदिर आहे. इकडे काय, इकडे पण छोटं मंदिर आहे, दाखवतो तुम्हाला. देवाचं दर्शन घ्या. खूपच सुंदरसं मंदिर आहे. आणि बघा इथून एंट्री दाखवतो तुम्हाला. मंदिर आहे कुठे मंदिर हे ना, हनुमानाचं आहे. हनुमानाचं. अच्छा, हे आता दाखवलं ते हनुमानाचं मंदिर. त्याच्या बाजूला ते नागनाथचं तिकडे पण आहे ना. कुठून असं जाऊ का मग? असंच. अच्छा, या साईडला आहे का? अच्छा अच्छा, इकडे पण आहे का? हां, भैरवनाथ मंदिर, नागनाथ मंदिर हे बघा इथे पण आहे. मागच्या साईडला आहे आणि इकडे पुढच्या साईडला. आणि इकडे मेन मंदिराची एंट्री आहे, दाखवतो तुम्हाला. हे एंट्री आहे मेन इथून. ते पूर्ण अशी एंट्री आहे बघा. खूप सुंदर. पहिल्यांदा झालो पण खूप भारी वाटतंय. आणि माझ्यासोबत काका पण आलेत. काका माझ्या ब्लॉगमध्ये आहे का? माझ्या ब्लॉगमध्ये दिसाल तुम्ही व्हिडिओमध्ये. तर काका मला इथे घेऊन आले. खूप छान मंदिर आहे. तुम्हाला दाखवतो मागची साईड वगैरे आहे बघा. असं पूर्ण इकडून असं आहे. कोण कोणतं? हां का? अच्छा, हे आहेत का ते? अच्छा, हां, पप्पा ओळखत असतील, पण आता आपल्याला तेच सांगितलं मम्मी वगैरे. हां, ते बोलले ना मूर्ती ते बघा. हां हां, बघितलं तुम्ही पूर्ण मंदिर. छान वाटलं. पण बरेच दिवस मंदिरात आलो, म्हणजे पहिल्यांदाच आलो मी तिथे. आलो नव्हतं पहिले ना, तिथं एकदम छोटं होतं. अच्छा, म्हणजे एकदम पडलेलं होतं. बरोबर. तर जागेवरून काय ते चालू होतं. हां, ते त्यांचं असेल ते आपल्याला काय. ते काय त्यांचं माहित नाही. हां तर ते गणपती बाळकाला हां, दादन गणपत दादा म्हणे मी तुम्हाला मंदिर बांधून देऊ. खूप छान केलं, पण मला आवडलं. मंदिर बांधून दिलं त्याने. हां, तरी पण ते नाही पण कसं एकदम म्हणजे आकर्षक आहे, असं सुंदर आहे, असं बघायला म्हणजे छान वाटतं. बघतच राहावं असं वाटतं. मला असं आवडलं. पहिल्यांदा आलो मी, पण मला आवडलं. पूर्ण जागा त्यांची. हां ना, मंदिर खूप छान आहे. आणि ते सेवा ते आजी करतात ना. 84 वर्षाचं आहे. हो, बापरे, वाटत नाही पण बघून. मला वाटलंच नाही. तर चला, बघितलं तुम्ही मंदिरात मी आलो आणि माझ्यासोबत काका आले, तेच मला घेऊन आले. खूप छान वाटलं. चला आता भेटू आपण थोड्या वेळाने, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, आलो आहे मी घरी. पण खूप छान वाटलं. मंदिरात मी गेलेलो गोरक्षनाथांच्या. पहिल्यांदा गेलो, म्हणजे पप्पा वगैरे जायचे, पण मी तर कधी गेलो नव्हतो. मी मंदिर बाहेरून पाहिलेलं, आतमधून कधी पाहिलं नाही. आज योगायोग आला, ते काका मला घेऊन गेले असंच पाय पडायला. पण खूप छान वाटलं आणि गेलो मंदिरात. म्हटलं चला आता घरी आलो आहे, तर बोललो चला देवपूजा करतो आहे बघा, तयारी करतो आहे दिवाबत्तीची वगैरे. अजून माझं चालू आहे म्हणजे दिवाबत्तीची तयारी. पण खरंच खूप भारी वाटलं, प्रसन्न वाटलं. असं वाटलं का हल्लोच नाही, पण काय शेवटी आपल्याला पण इथे दिवाबत्ती करायला यायचं. तरी मी 10-15 मिनटं बसलो. खूप सारं. आणि बघा मागून देवांश आलं. खूप छान वाटलं. म्हटलं झालं आता, टाईम झाला दिवाबत्तीचा, म्हणून घरी आलो. माझं काम चालू आहे. हा असं का वागतोय मला माहीत नाही. इकडून तिकडून वाकून बघतोय, त्यालाच माहिती काय असं करतोय. तो काय पाणी प्यायपुरती येतो बघा, गेला फ्रीजमधून पाणी घेतो, पाणी प्यायपुरती येतो आणि परत बाहेर निघून जातो. खायचं प्यायचं असेल काय तेवढ्यापुरती येतो आणि परत बाहेर निघून जातो. त्याचं ठरलेलं होतं. तर जाऊ दे, चला आता दिवाबत्ती करून घेतो आणि मग आता बघू, टाईम भेटला तर थोड्या वेळाने करेलच ब्लॉग. टाईम भेटला नाही भेटला तर बघू आपण. आणि बघा आला परत वाकायला. याला काय झालं आहे काय कळत नाही, नुसतं वाकतच राहतो. तर चला भेटू आपण थोड्या वेळाने, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा.
मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये बसलोय बाहेर रॅली बघायला गेलेलो आणि मी आणि तरुण आहे बघा. तरुण जेवला का? तरुण गावाला जाऊन कसं वाटलं? आठवण आली आमची? नाही अहिलो किती छान आहे बघितलं का? ब्लॉगमध्ये इज्जतच घालवली माझी यार. नाही बोलतो गजब बेइज्जती है. बरोबर ना. तिकडे त्याचे बहीण भाऊ भेटले म्हणून तो आपल्याला विसरला. गोरा झाला तरुण एकदम हिरो. चल मी भी जा रहे. बघा किती सुंदर दिसतोय तरुण. गोरा झालाय गावाला जाऊन. गोरा झाला ना. मुझे सिर्फ एक सवाल खाया जा रहा है. माँ सिर्फ एक सवाल. कौन सा? माँ माँ ये इतना काला क्यों है? इतना काला क्यों है रे? काला झाला. भी देखने गए थे क्या? काय? देखने के लिए तरुणला ओरडतायत बघा. बघा तरुणला ओरडतायत. अशा तऱ्हेने मजा आली रॅली बघायला. आज तरुण जाम खुश आहे का? तर तरुण तुझ्या खुशीचा राज तर सांग ना. नहीं रे. नाही सांगू शकत. गुप्त आहे. गुप्त राज आहे. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है. जरूर कोई ना कोई गड़बड़. चल चाललो मी पण. तर चला चाललो घरी आता. तर आजचा ब्लॉग इथे एंड करतो. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये. नवीन तोपर्यंत बाय बाय.